आज शिरसाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आपल्यासोबत आयोजक आहेत. काय नेमकं आजपासूनचा कार्यक्रम कसा असणार आहे, उद्याची भव्य मिरवणूक कशी असणार आहे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार. काय आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आणि किती गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी तरुणांचा मोठी संख्या दिसते? रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे आपल्या भारतभूमीमध्ये मानलं जातं. म्हणून आपण प्रभू श्री रामनवमी निमित्त दरवर्षी आपण रक्तदान शिबिर ठेवतो. आणि यावर्षी आपण थोडा त्यामध्ये बदल केला, कारण ज्या दिवशी रामनवमीची शोभायात्रा असते त्या दिवशी आपण ठेवतो, पण आज एक दिवस अगोदर, कारण उन्हाचं तीव्र या ठिकाणी लाट आपल्याला जाणवत आहे, त्याच्यामुळं आज एक दिवस अगोदर आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेलं आहे. आणि जवळपास नाण्या म्हणलं तरी 50, 70, 80, 100च्या पुढेच आपण रक्तदान करण्याचं या ठिकाणी नेहमी टार्गेट ठेवतो. पण यावर्षी असंच टार्गेट ठेवून आम्ही पुढील काम करत आहोत. भव्य मिरवणूक कशी असणार आहे उद्याच्याला? उद्या रेणुका माता मंदिर येथून आपली शोभायात्रा चालू होईल ठीक 5 वाजता सायंकाळी. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, त्यानंतर ईदगाह चौक, त्याच मार्गे मुख्य बाजारपेठ मार्गे हनुमान मंदिर या ठिकाणी आपलं शेवट होत असतो आरती करून. महाप्रसादाचं कसं आयोजन असणार आहे आणि त्या भव्य मिरवणुकीमध्ये जे तरुण बांधव सामील होणार त्यांना काय आवाहन करणार प्रतिवर्षाप्रमाणे शांततेसाठी? मी या शिरसाळ व पंचक्रोशीतील सर्व हिंदू समाज बांधवांना व सर्व धर्मबंधूंना मी एकच विनंती करतोय की आतापर्यंत जवळपास आपण 3 ते 4 वर्ष झाले या ठिकाणी प्रभू श्री रामनवमी पूर्ण 40 खेड्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी साजरी करतो. पण आतापर्यंत कुठलंही गालबोट या ठिकाणी या प्रभू श्री रामनवमीला लागलेलं नाही. अतिशय शांतप्रिय आणि शिस्त पद्धतीने प्रशासनाला सहकार्य करून या ठिकाणी हा राम जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो. मी तरुणांना या ठिकाणी आणि सर्व धर्मबंधूंना एवढंच आवाहन करेन की आपण सर्वांनी उद्याच्या या शोभायात्रेमध्ये सहभाग घेऊन अतिशय शांतपणाने आणि शिस्तीमध्ये आपण या ठिकाणी सहभागी व्हावं. आणि आपण पाहतोय की अनेक वर्षांपासून असं या ठिकाणी काही वर्तवलं जात होतं की रामनवमीमध्ये किंवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी तरुणाईला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही लोकांकडून नेहमी होत असतो. पण आपण पाहतो त्या शिरसाळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल, छत्रपती शिवरायांची जयंती असेल, सर्व महापुरुषांच्या जयंती असतील, तसंच रामनवमी उत्सव असेल, या उत्सवामध्ये कमीत कमी तरुण हे दारू पिलेले असतात. मग मोजके असतात, ते प्रत्येक समाजामध्ये असतात. पण आम्ही अशा या व्यक्तींना, जे दारू पिऊन व्यक्ती येत असतात किंवा कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतात, या व्यक्तीला आम्ही पूर्ण पोलीस प्रशासनाला सहकार्य करून त्या व्यक्तीला ताबडतोब ताब्यात घेण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो. त्यामुळे आतापर्यंत आमच्या शिरसाळा या भागामध्ये रामनवमीला कुठेही गालबोट लागलेलं नाही. यासोबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रक्तदान करताना देखील या ठिकाणी तरुण दिसत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर प्रत्येक वर्षी या रामनवमी निमित्त ते रक्तदान करतात. सातत्याने त्यांचं या शिबिरामध्ये सहभाग असतो. काय प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तुम्ही रक्तदान करता? प्रतिवर्षीप्रमाणे दरवर्षी रक्तदान करतो आम्ही. काय रक्तदान केल्याने काही परिणाम होतो का, असं तरुणांमध्ये काही संशय असतात, त्याबद्दल काय सांगा? नाही, परिणाम काय होत नाही त्याच्यामध्ये. तरुणांनी रक्तदान केलंच पाहिजे. जे तरुण आहेत का 20, 25, 40च्या वर्षाप्रमाणे ते रक्तदान त्यांनी केलंच पाहिजे. तुम्ही सातत्याने योगा विषयी सुद्धा चर्चा करतात, योगा विषयी सुद्धा मार्गदर्शन करतात. मग तुम्ही रक्तदान करतायत आणि तरुणांना याबद्दल काय तुम्ही महत्व सांगा? प्रत्येक तरुणाने रक्तदान हे केलंच पाहिजे. का तर रक्तदान केल्याने आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी राहते, पण नंतर जेणेकरून आपल्याला सातत्याने फिटनेस राहण्यासाठी पण आपण मदत करू शकतात. आणि फिटनेस साठी आपण जे वय आपलं जे आहे 20, 25, 40 वर्षाप्रमाणे, त्याप्रमाणे आपण रक्तदान आपण केलंच पाहिजे. सातत्याने मी दरवर्षीप्रमाणे पण रक्तदान, कोणचं कार्य असो, शिवाजी महाराजांची जयंती असो, नरेंद्र महाराजांची असो, मी रक्तदान करतोय. आज रामनवमीच्या निमित्ताने पण रक्तदान कर्तव्यच कितवी रक्तदान तुमची वेळ असू शकते, काय सांगता येईल मला? मी वेळ 30-35 वेळेस आहे मी रक्तदान करायचं. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. सर्वश्रेष्ठ दान जे मानलं जातं रक्तदान या ठिकाणी आयोजन करण्यात श्री प्रभू राम जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, उद्याच्याला भव्य मिरवणूक कशी असणार या देखील घटनेची आपण माहिती घेणार आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.